कीज मराठी स्टोरी। बढाईखोर बेडूक। उथळ विहिरीत राहणारा बेडूक हा एका कासवाशी फुशारकीनं गप्पा मारत होता। कासव हा विशाल खोल निळ्या शार समुद्रात राहत होता। या बढाईखोर बेडकाला विशाल समुद्र माहीतच नव्हतं, म्हणून तो आपल्या उथळ विहिरीच्या उथळ गप्पा कासवाला सांगत होता। आमच्या विहिरीत मनात येईल तशा मनसोक्त उड्या मारता येतात। मी जेव्हा विहिरीच्या पाण्यात उडी मारतो तेव्हा विहिरीतील पाणी उसळी घेऊन वर येते। मी आमच्या विहिरीत पाणी उडवीत मस्त पैकी झप 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 मस्त पोहतो। विहिरीतल्या पाण्यात इतर कीटक, खेकडे, बेडूक, पिल्ल या विहिरीत राहतात, पण माझ्याशी त्यांची तुलना ही अगदी अशक्य आहे, कारण मी या विहिरीतला राजा आहे। राजा, माझी विहीर मला खूप आवडते। विहिरीचं वर्णन ऐकून कासव विहिरीजवळ आलं। विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी वाकून त्यानं आत पाहिलं। कासव विहिरीत उतरलं, पण कासवाचे पाय चिखलात रुतून बसले। मूर्ख बेडकाच्या अज्ञानाची कासवाला कीव करावीशी वाटली। कासव बेडकाला म्हणाला, अरे बेडूक राव, तू कधी विशाल आणि खोल समुद्र पाहिलेला दिसत नाही, म्हणून तू त्या गहिऱ्या समुद्राची कल्पनाच करू शकत नाहीस। समुद्र प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे। समुद्राच्या महाकाय लाटा या भल्या भल्या प्राण्यांना गिळून टाकतात। समुद्र कधीही आटत नाही। समुद्र आपल्या पोटात छोट्या मोठ्या सगळ्या जलचरांना सामावून घेतो। त्याचं पोट म्हणजे मोठा खजिना आहे। खजिना। समुद्रात राहणं म्हणजे उत्साह आणि आनंदाला भरती येणं। समुद्राचं हे वर्णन ऐकून बढाईखोर बेडकाला आपल्या उथळ विहिरीच्या उथळ दलदलीत जगणं कसं उथळ असतं हे कळलं। स्वतःच्याच आयुष्याबद्दल बढाई मारण्यापेक्षा इतरांचं आयुष्यही समजून घेतलं पाहिजे। तात्पर्य: स्वतःला कधीही इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नये। तर मित्रांनो, गोष्टी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा। थँक्यू।